काय सांगाल? परिवहन कार्यालयात आलाय, अधिकाऱ्यांची गाडी घेतली. आज सातारा जिल्हा माल व प्रवासी वाहतूक संघटना व महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटी यांच्या मार्फत आम्ही ई चलनाविरुद्ध आज मोर्चा काढलेला. ई चलन जे आमच्यावर निर्बंध जबरदस्ती लादले गेलेले त्याचा विरोध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आज आंदोलन होतं. हेच आंदोलन आम्ही आज सातारा जिल्ह्यात चालू केलेलं आहे. या जर रद्द केलं नाही, जे आमच्यावर अमानुष दंड केलेले आहेत त्यांनी, हे जर रद्द केले नाही तर आज रात्री 12 पासून हे आंदोलन अजून चिघळेल. आझाद मैदानावर उद्यापासून हे आंदोलन आजपासून हे चालूच झालेलं आहे. आमची प्रमुख मागणी आहे की जी ई चलने सर्वसामान्यांना त्याचा भुर्दंड पडायला लागलेला आहे. सातारावरनं मुंबईला नुसतं जायचं म्हणलं 300 कॅमेरे यांनी बसवलेले. आमच्या गाडीच्या भाड्या एवढं ते आम्हाला दंड व्हायला लागलेले आणि बरं ते दंड ते रिटर्न पाठवायला पण वेळ करतात. त्यामुळं आम्हाला नक्की त्यांचे फोटो बघितले असता सगळे फोटो पण पुसत. त्यामुळं आम्हाला हे दंड मान्य नाहीत. ते आजपर्यंत झालेले सर्व दंड त्यांनी रद्द करावे, त्यासाठी हे आंदोलन आम्ही करतो. साहेबांची गाडी घेतली, साहेबांनी आम्हाला नेहमीप्रमाणे सहकार्य केलेले. त्यांनी आमचे सर्व म्हणणं ऐकून घेतलेले आणि वर मुंबईला आम्ही तुमच्या समस्या नक्की कळवू त्यांनी आश्वासन आम्हाला दिलेले आहे. आजच्या या आंदोलनासाठी जिल्ह्यातून सर्व बस मालक, टॅक्सी मालक, ट्रक मालक हे सगळं स्व असून याच्यापेक्षा तीव्रता मुंबई पुण्यामध्ये जास्त आहे. तीच आम्ही सातारा जिल्ह्यात केलेली आहे. आज जर त्याचा निर्णय नाही झाला, शासनानं जर नाही घेतला तर याच्या पुढं अजून भयानक आम्ही आंदोलन करायच्या पवित्र्यात असून आम्ही करणार आहे. हो, वाशीमध्ये केलाय, बोरोलीत झालेला आहे, इकडं ठाण्याला झालेला आहे, नाशिक मध्ये झालेला आहे, पुण्यामध्ये झालेला आहे. पूर्ण महाराष्ट्रात चक्काजामचं हे चालवलं आहे. पण एकही तुमच्या माध्यमातून टीव्हीला दिसत नाही. हे शोकांतिका आमच्यासारख्या वाहन मालकाचे आहे की जेणेकरून आम्ही महिन्याला 60-70 हजार रुपये एका गाडीला टॅक्स भरणारी मालक असून सगळा ह्या शासनाचा जो महसूल आहे तो आमच्याकडून घेऊन सुद्धा हे आम्हाला नाहक त्रास होतोय. त्याला कुठंतरी तोडगा निघायसाठी हे आमचं प्रयत्न चाललेला आहे. बैठकीचं परिवहन मंत्र्यांनी घेतली बैठक, पण कसं केलं, गाडी मालक सोडून गाडी किन्नरला घेऊन गेल्यासारखं केले. कारण जे आमच्या संघटना आहे त्या 300 संघटना आम्ही ह्या सहभागी झालोय, त्या संघटनेतले एकही माणूस न बोलवता ज्याची संघटना अस्तित्वात नाही तर संघटना ते कार्यक्षेत्र नाही तसल्याला घेऊन बैठक केलेली आहे. त्यामुळे त्या बैठकीत त्यांनी काही ही निघालेला नाही तोडगा. आम्ही ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करेन. आज मुंबईत पॅक केल्या, मुंबईत चक्काजाम झालेला आहे. आज दुपार 3 तास झाले मुंबईमध्ये परिस्थिती तुम्ही बघतच असाल. त्यापेक्षा जास्त आम्ही ग्रामीण भागात करू एवढं सांगतो.